तर जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, तुमचा दिवस शुभ जाओ। आज आपण आलोत महाबळेश्वरला। रात्री गाडीत झोपलो होतं, गाडीतनं मग काय बेड तयार केला तर आपला आवरावरी चालू होती। सकाळी वाजल्या 9 तरी थंडी, एवढं कुडकुड कुडकुड थंडी वाजली। मग आंघोळ करायला निघालो, गरम पाणी होतं पण बादलीच नव्हती। त्यात एक मुंबईचे काका भेटले, ते म्हणले हाय माझ्याकडे बादली, घे बादली। काकाने पण काय तंबाखू मळायची सोडली नाही, दरवाजा उघडून दिला आणि मळतच बसले। मग काय आलो, आपलं ब्रश वगैरे केलं, बिस्लरीच्या पाण्याने जरा गुळणा केला, जरा फिली आगळायचे तर दात घासायचं, जरा मस्त घास वाटतं राही का। मग तिथून आपली मैना घाण पण झालती, मैना धुवावी म्हणलं जरा, त्या आईला पण म्हणलं आधी आंघोळ करून घ्यावी मग मैना धुवावी। मग काय चकाचक आंघोळ करून एकदम ढकाढक डोकं बिकं एकदम डोकं म्हणजे नाही कसं कसकडून पुसावं लागतं, नाही तर सर्दी होती आणि दाढी पण वास मारते ना, त्यामुळं। त्यात आपला काळू आला, काळूला म्हणलं थांब जरा माझी आंघोळ होऊ दे, आंघोळ झाली तुला टाकतो खायला। मग गाड्या धुवून घेतल्या एकदम चकाचक। पुण्याचा मित्र भेटला होता एकदम मस्त, दोघांनी आपण आज सोमवार मग काहीतरी भेटलं आपलं उपासाचं थोडंफार घेतलं। तिथून त्यांचा फोन आला की निघालो आपण। आज लिंगमळ्याला, लिंगमळ्यात आलो, गाडी लावली, त्यांनी फोन केला यायचं का तुला, म्हणलं चला, आपले दुबईचे कस्टमर आहेत। मग त्यांना घेऊन आलो इकडे खाली लिंगमाळ्याला, म्हणलं त्यांना माहित नाही। तेवढ्यात आपली रानगाई दिसली, रानगाय दाखवली वगैरे त्यांना। मग निघालो आपण तिथून। भलं मोठं चालायचं होतं, आईला म्हणलं उगाच आलो, गाडीत बसलो असतं तर बरं झालं असतं। भाऊच्या डोक्यातनं वाफा निघायला लागल्या चालून चालून एवढा गरम झालता, म्हणून म्हणलं याचा व्हिडिओ घ्यावा जरा, नाही का। आलो फायनली, आलेलं म्हणजे एक समाधान मिळालं मला, म्हणजे ते निसर्ग सौंदर्य बघून। एवढं भारी वॉटरफॉल आहे ना, आई शपथ सांगूच शकत नाही, एकदम सुपर सुपर म्हणजे सुपर, लय मस्त आहे। तिथून आलो खाली, इकडे छोटासा लिंगमळ्यामध्येच पार्ट आहे एक, हा पण खूप सुंदर धबधबा आहे, म्हणजे जे कोणी येत असं महाबळेश्वरात त्यांनी यावं। तिथून आलो आपल्या किड्स पॉईंटला, गाडी पार्किंगला लावली आपली। मग तेवढ्यात ही सोन्या मोन्या दिसली, कुठे हे काय उड्या मारते, मग काय बघा व्ह्यू कसा आहे, असं दाखवायला लागतं। आपण कॉपी वगैरे काही करत नाही, जे आहे ते ओरिजिनल सांगतो आणि जे आहे ते ओरिजिनलच दाखवतो। तिथून निघालो, हे काका आपले डीजे वाजवत होते, कसा आवाज कसा आहे, जोरात आहे ना, हा ओरिजिनल डुप्लिकेट चालत नाही अजिबात। मग निघालो तिथून, आपलं कॉफी घेतली एक कडक मध्ये, कारण मौसम एवढा भारी आणि त्याच्यात कॉफी नाही म्हणल्यावर राव फीलच वेगळा ना। मग आपली मैना लावली इथंच पार्किंगला, म्हणलं आता उपासाचं काय तर हुडकावं लागेल। मग दादाने सांगितलं एक ॲड्रेस, गेलो मस्तपैकी, गरम गरम वडे आणले, चटणी, मस्तपैकी गाडीत जरा ताव मारला, इशेच नाही। मग काय निघालो परत हॉटेलला, हॉटेलवरनं आपलं आलो। हे बघा आपलं हॉटेल असं आहे, कसा टॉपचा व्ह्यू आहे ना, एक नंबर झकास। सरांनी मला एक छत्री दिली ती, म्हणलं जरा खाली पटांगणात फिरून यावं, हे आलो फिरून। तर हा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मित्र।